नमस्कार, अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला झटपट बनणारा आणि मुलांना आवडणारा असा नाश्ता बनवून दाखवणार आहे। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। इथे मी मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत, उकडून साल काढून घेतलेली आहे। आवश्यकतेनुसार मैदा, रवा, कॉर्नफ्लॉवर, मीठ, चिली फ्लेक्स, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि तळण्यासाठी तेल। सुरुवातीला बटाटे खिसून घेऊया। पूर्ण खिसून घेते। सर्व खिसून झालेले आहे। 2 चमचे रवा टाकूया, 2 चमचे मैदा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, हिरवी मिरची। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त घेऊ शकता। याला मिक्स करूया। याच्यामध्ये काही थोडं कमी जास्त झालं तर काहीच हरकत नाही। याला मिक्स करून घेऊया। एक जीव करून घ्यायचा आहे। थोडंसं असं ढिल्लं वाटत आहे, याच्यामध्ये मी थोडासा रवा टाकते किंवा मैदा टाकला तरी चालेल। हे बघा, 1 चमचा टाकते। याला मिक्स करून घेते आणि छान असा मळून असा याचा आपल्याला उंडा बनवायचा आहे। हे बघा, छान असा चोळून घेतलेला आहे। थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि याचे छोटे छोटे बॉल बनवायचे आहे। हे बघा, परत एक बनवते आणि अशाच पद्धतीने सर्व बनवून घेते। हे बघा, सर्व बनवून झालेले आहेत। आता तळायला घेते। तेल तापलेलंच आहे, याच्यामध्ये आपल्याला हे बॉल टाकायचे आहे। याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढे टाकूया। एकदम पलटायचं नाही, थोडंसं होऊ द्यायचं आणि नंतर पलटायचं। छान असे निघत आहेत। याचा कलर बदलेपर्यंत याला तळायचं आहे। हे बघा, छान असा कलर बदललेला आहे। आता मी याला काढून घेते। परत टाकते याच्यामध्ये आणि अशाच पद्धतीने तळून घेते। हे बघा, हे सर्व तळून झालेले आहेत। टोमॅटो सॉस सोबत किंवा तसेही खाल्ले तरी खूप छान लागतात। हे बघा, अशा पद्धतीने आपला झटपट नाश्ता बनवून तयार झालेला आहे। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।